ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि उद्धव ठाकरे आता दिल्लीत पोहोचलेले. आपण थेट दिल्लीत जाऊया. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय खासदारांकडून ठाकरेंचं विमानतळावर स्वागत करण्यात आलंय. ही ताजी दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले. इंडिया आघाडीच्या बैठकीत ते सहभागी होणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे सुद्धा या बैठकीत सहभागी होतील. दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणारच आहोत. तुर्तास आता काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. दरम्यान आपण काही दृश्य बघतोय. काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत. ज्यावेळेला उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत. संजय राऊत सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. उद्धव ठाकरे जेव्हा दिल्ली दाखल झाले त्या क्षणाची ही दृश्य टीव्ही मराठीच्या स्क्रीनवर. खासदारांकडून ठाकरेंचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले. त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. रामराजे. बिलकुल या दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की उद्धव ठाकरे यांचं दिल्लीच्या विमानतळावर किती उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला दिसत आहे की आदित्य ठाकरे पण त्यांच्या सोबत आहेत. त्याचबरोबर संजय राऊत पण सोबत आहेत. आणि मोठ्या जल्लोषामध्ये विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आजपासून उद्धव ठाकरेंचा 3 दिवसाचा दौरा असणार आहे. आणि आज ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी आता ते दाखल होणार आहेत थोड्याच वेळामध्ये. आणि त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी जाण्याची बैठक होणार आहे. तिथे डिनर असणार आहे. त्याचबरोबर उद्या या एका मिटिंगला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत. आणि तिसऱ्या दिवशीचा पण दिवस जो आहे तो दुपारपर्यंत राखीव आहे. आणि या कालावधीमध्ये विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे हा 3 दिवसाचा उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे. निश्चितच रामराजे यावर लक्ष ठेवून असतात. त्याचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. दरम्यान ही आपण दृश्य बघतोय. उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले तेव्हाची ही दृश्य. आणि उद्या इंडिया आघाडीची बैठक सुद्धा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्लीत आता काही इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट सुद्धा घेतील.